Good afternoon, sir. Good afternoon. Please concentrate. Next point, that is water dispersal. Yesterday we have completed wind dispersal. Means we are discussing different modes of dispersal of seeds. In that we have completed wind dispersal. Please concentrate. Water dispersal. Seeds of seeds or fruits of the plants which grow near water or in water are carried to far off places by water. These seeds of fruits are usually develop floating ability in the form of spongy or fibrous outer coat. बघा या ठिकाणी जे काही डिस्पर्सल आपण चेक करतोय, डिस्पर्सल ऑफ फ्रुट्स अँड सीड्स. हियर सेकंड पॉइंट इज वॉटर डिस्पर्सल. मीन्स fruits or seeds are going to be dispersed with the help of water. The plants which grow near the water, just like lotus, तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलंय, फिगर मध्ये सुद्धा दिलेलं आहे, फ्रूट ऑफ लोटस अँड कोकोनट. तर यांचे जे काही फ्रूट असतील किंवा सीड्स असतील हे पाण्यासोबत किंवा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाऊन दुसऱ्या ठिकाणी ते डिस्पर्स होऊ शकतात. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द वॉटर डिस्पर्सल. जर का तुम्ही हे फ्रूट बघितलं असेल, फ्रूट ऑफ लोटस, जसं तुम्हाला फिगरमध्ये दिसतंय, म्हणजे हे जे फ्रूट आहे असं तुम्हाला त्यामध्ये होल्स दिसत आहे. त्या होल्सच्या आतमध्ये जेवढे तुम्हाला होल्स दिसते तेवढे त्या ठिकाणी सीड्स प्रेझेंट आहेत असं तुम्ही समजू शकता. जेव्हा तुम्ही या फुलाला जर का ब्रेक केलं, याला जर का तुम्ही ब्रेक केलं या प्रत्येक होलला, तर यामध्ये एक जसं आपलं बोर वगैरे असतं ना त्या टाईपची एक बी निघत असते. आणि ही बी भरपूर जण त्याला खाण्यासाठी सुद्धा वापरतात. तर या प्रत्येक होलमध्ये एक बी प्रेझेंट असते आणि याला ओपन जर केलं तुम्ही, ह्या प्रत्येकाचं म्हणजे याला तोडतात या फुलाला आणि त्यामधून बी बाहेर पडत असते. सो दिस seeds can be transferred with the help of water. Same with the coconut. Coconut fruit has a thick fibrous coat that enables it to float on water. म्हणजे आपण नारळ तर सगळ्यांनी बघितलेलंच आहे. It is having a very hard coating on outer side. So it is called as a thick fibrous coat which enables to float on the water, and it can flow with the water flow or water current म्हणू शकतो तुम्ही. Then lotus fruit has a spongy part in it. It enables it to float. Obviously लोटस म्हणजे कमळाचं जे फूल आहे ते पाण्यामध्येच डेव्हलप होतं आणि त्याची पूर्ण लाईफ सायकल ही पाण्यामध्येच असते. तर ही जर बघायला भेटलं तुम्हाला लोटस फ्रूट, आपल्या इकडे एवढं शक्यतोवर दिसत नाही, पण असेल काहींच्या घरी वगैरे तर बघू शकता तुम्ही. तर एक ध्यानात ठेवायचं, हे जे होल्स दिसतात तुम्हाला यामध्ये सीड्स असतात आणि याला जर का तुम्ही ओपन केलं तर यामधून तुम्हाला जसं एखाद्या झाडाचं आपलं बोर तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, तर त्या प्रकारचं एक सीड बाहेर पडतं आणि त्या सीडमध्ये म्हणजे ही सीड तुम्ही नवीन प्लांट ग्रो करण्यासाठी वापरू शकता. या फुलामध्ये जे दिसतं तुम्हाला याला फ्रूट सुद्धा तुम्ही म्हणू शकता, फ्रूट ऑफ अ लोटस. आता जेवढे तुम्हाला इथे होल दिसतात तेवढे तुम्ही समजू शकता की या ठिकाणी तेवढे सीड्स या फ्रूटमध्ये किंवा या फ्लॉवरमध्ये प्रेझेंट आहेत. आणि तुम्ही याला जर का लावलं तर यापासून नवीन कमळ वगैरे किंवा लोटस हे त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतं. तर या ठिकाणी सांगायचं एकच आहे, here medium is water, so that's why it is called as the water dispersal. Taril, please try to explain water dispersal. Sharayu.
येस सर. तर यामध्ये जे सीडचे डिस्पर्सल होतं ते वॉटरच्या थ्रू होतं. यामध्ये जे प्लांट्स वॉटरमध्ये किंवा वॉटरच्या जवळ ग्रो होतात, त्यांचे जे सीड्स आहेत त्यांना एक विशेष कोटिंग असते. फायब्रस आणि स्पॉन्जी कोटिंग असते, ज्यामुळे ते पाण्यावर तरंगत पाण्याच्या प्रवाहाने दुसऱ्या ठिकाणी जाऊन ग्रो होतात. कोकोनट, लोटस हे त्याचे एक्झाम्पल आहे. कोकोनटला एक थिक फायब्रस कोट आहे, त्यामुळे ते वॉटरवर इझिली फ्लोट होतं आणि लोटसला स्पॉन्जी पार्ट असल्यामुळे ते पाण्यावर फ्लोट होतं. ओके. अथर्व ठोंबरे. Yes, sir. The seeds or fruits of plants which are near the water banks or in the water are their seeds and fruits are disposed through the water, and the water are the agents of is the agent of dispersal. In the case, the fruits or seeds develop some or adapt some features like sponginess or fibrous coat. The examples are lotus flower seeds, which develop a spongy part, and the coconut, which develop fibrous coat. ओके. हे झालं डिस्पर्सल बाय वॉटर. नेक्स्ट आहे डिस्पर्सल बाय ॲनिमल्स. म्हणजे विथ द हेल्प ऑफ ॲनिमल्स हाऊ डिस्पर्सल ऑफ फ्रुट्स अँड सीड्स टेक्स प्लेस, दॅट वी हॅव टू चेक. So animals help in the dispersal of seeds in various ways. Some fruits and seeds are spiny or hooked, which get attached to the bodies of animals and are carried to the distant places. For example, xanthium, urania, etc. आता बघा, ही जी आहे डिस्पर्सल बाय ॲनिमल्स, यामध्ये ही जी एक्झाम्पल दिलंय, विच इज हॅव्हिंग स्पायनी हुक्स, त्याला म्हटलेलं आहे झॅन्थियम. तुम्हाला नेक्स्ट पेज वरती फिगर आहे याची. बघा, ही जी फिगर आहे हे तुम्ही प्रत्येकाने बघितलेलं असेल माझ्या मते. स्पायनी सीड्स ऑफ झॅन्थियम, ही फर्स्ट फिगर. हे बघितलंय का तुम्ही? येस सर. तुम्ही जर का एखाद्या वेळेस शेतात वगैरे गेले तर तुमच्या आपल्या सुद्धा कपड्यांना ते चिटकतात एखाद्या वेळेस किंवा लागून येतात. तर भरपूर जणांनी माझ्यामध्ये हे बघितलं असेल. हे शेतात वगैरे किंवा एखादं जर का तुम्ही कुठं आउटस्कर्टमध्ये जंगलात वगैरे फिरायला गेले तर तुम्हाला या प्रकारचे स्पायनी हुक्स असलेले सीड्स तुमच्या जर तुम्ही चालत गेले तर तुमच्या एखाद्या शर्टला वगैरे हे चिटकतात. आणि भरपूर वेळेस तर ॲनिमल्स यांचे मेजर कॅरियर्स आहेत, म्हणजे त्यांच्या शरीराला अटकून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. दॅट इज स्पायनी सर, सीड्स ऑफ झॅन्थियम. हा, तसे झॅन्थियम गाजर गवतात पण सापडते ना? हा, भरपूर ठिकाणी बघायला भेटतं ते. म्हणजे शेतामध्येही बघायला भेटतं, आपल्या आजूबाजूला सुद्धा कधी कधी बघायला भेटतं. परंतु शक्यतो शेतामध्ये किंवा थोडंसं तुम्ही एखाद्या तिथं झाडं वगैरे भरपूर आहे अशा ठिकाणी जरी गेले तुम्हाला ते बघायला भेटतं. बघितलं असेलही भरपूर जणांनी. तर दॅट इज डिस्पर्सल. दिस डिस्पर्सल इज कॅरीड विथ द हेल्प ऑफ ॲनिमल्स. अजून त्यामध्ये ऍड केलं त्यांनी, मॅन, ॲनिमल्स अँड बर्ड्स ईट द पल्प ऑर इडेबल पार्ट ऑफ द फ्लेशी फ्रूट अँड थ्रो देअर सीड्स. फॉर एक्झाम्पल ॲपल, चेरीज एक्सेट्रा. बघा, ह्युमन बिईंग्स आपण भरपूर फळं खात असतो आपल्या लाईफमध्ये. त्याच पद्धतीने ॲनिमल्स आणि बर्ड सुद्धा भरपूर फळं हे खात असतात. झाडावर असतील, खाली पडलेले असतील. तर हे खाल्ल्यानंतर आपण काय करतो, त्याचे जे बी वगैरे असतो ते फेकून देतो. तर हे फेकल्यामुळं सुद्धा दॅट इज ऑल्सो वन मीडियम. दिस मॅन, ॲनिमल्स अँड बर्ड्स, दे आर ऑल्सो मीडियम फॉर द डिस्पर्सल. सो तुम्ही बघा, आपण बोरं वगैरे खातो किंवा आंबा खातो. त्यानंतर ते आंब्यामध्ये जी कोय असेल, सीड असेल, ती आपण फेकून देतो. एखादं चुकून जर का त्याला पोषक वातावरण भेटलं एखाद्या ठिकाणी तर त्यामधनं नवीन प्लांट तयार व्हायला लागतं. सो आपण त्यातला जो मेजर पार्ट आहे, जसं पल्प म्हणतो आपण तेव्हा, किंवा त्याला इडिबल पार्ट सुद्धा म्हणतो फ्लेशी फ्रुट्सचा. सो दॅट कॅन बी इटन बाय द मॅन, ॲनिमल अँड बर्ड्स अँड सीड्स आर थ्रोन बाय देम.
On the other hand, small and undigested seeds of some fruits pass out undigested from their digestive tracts, for example, guava and berries, etc. This helps in dispersal of seeds to far off places. बघा आता हे जे ॲनिमल्स आहेत ही खात असतात म्हणजे जेव्हा हे फ्रुट्स वगैरे खातात त्यावेळेस समटाइम्स दे गेट म्हणजे सीड सुद्धा ते खाऊन घेतात कधी कधी तर थ्रू देअर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट्स इट इज थ्रोन आउट म्हणजे जेव्हा ते वेस्ट मॅटर बाहेर टाकलं जातं त्यासोबत हे सीड्स सुद्धा त्यांच्या सिस्टीम मधून बाहेर फेकलं जातं तर हे होत असताना दॅट सीड रिमेन अनअफेक्टेड आणि व्हेन एव्हर इट इज थ्रोन आउटसाइड देअर बॉडी ऑर थ्रू देअर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट्स दिस इज ऑल्सो वन मीडियम दॅट इज डिस्पर्सल बाय दी ॲनिमल्स म्हणजे या पद्धतीने सुद्धा या सीड्सचं डिस्पर्सल होत असतं. So that's why they said that this helps in the dispersal of seeds to far off places. म्हणजे भरपूर लांब लांब पर्यंत जर पक्षी असेल पक्षी फार दूर दूर पर्यंत उडू शकतात तर हे बी सुद्धा त्यांच्या डायजेस्टिव्ह ट्रॅक मधनं त्या ठिकाणी टाकल्या जाईल whenever they excrete their waste matter through their body. So that's why they said that man, animals, birds these are also mediums for the dispersal of seeds. तर हे झालं dispersal by animals. Please try to explain dispersal by animals. Dhanashri. Yes, sir. Animals help in the dispersal of seed in various ways. Many plants have seeds with a spine and hook. Such seeds stick to the feathers of the bird and hairs of the animals and are dispersed to far away places. Besides, the animals and human beings eat the edible part of the seed and throw it. They take a fruit to far away place and eat them and drop the seed. Sometimes this fruit is undigested and is thrown out, and this seed is germinated when they receive soil and water. Okay. Arpita. अर्पिता टेकाळे. Gauri. Yes, sir. Animals help in dispersal of seeds in many ways. Some fruits and seeds have spiny or hook, which get attached to the bodies of animals and are carried to distant places. And when man, animals, or birds eat the edible part of fruits and throw the seeds, if they get proper environment, they can grow. And on the other hand, the small and undigested seeds pass out unaffected from the digestive tracts, and this causes the dispersal of seed to far off places. ओके चालेल तर हे झालं अजून एक डिस्पर्सल आहे डिस्पर्सल बाय एक्सप्लोजन. The dispersal by explosion. Sometimes fruits of certain plants burst open forcibly after drying and its seeds are scattered in all directions. For example, fruits of balsam, pea, castor, etc. burst with sudden jerks and the seeds get scattered away from the parent plant. बघा तुम्हाला मी कालच सांगितलं होतं हे व्हॉट इज मीन बाय एक्सप्लोजन. या ठिकाणी फिगरमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे सीड डिस्पर्सल बाय दी एक्सप्लोजन इन पी. म्हणजे पी मीन्स सुद्धा वाटाण्याची जर का शेंग असेल आणि ती जर का वाळली एकदम कोरडी झाली ड्राय झाली तर उन्हामुळे काय होतं ती क्रॅक जाईल तिला आणि इट विल गेट एक्सप्लोड. एक्सप्लोड म्हणजे त्या ठिकाणी छोटंसं ती ओपन होईल फोर्सेबली म्हणजे थोडंसं फोर्सफुली ओपन केलं जाईल होईल त्या ठिकाणी आणि त्यातले जे काही दाणे वगैरे असतील ते बाहेर आजूबाजूला फेकले जातील.
सो दॅट इज नथिंग बट द डिस्पर्सल बाय एक्सप्लोजन. ज्या झाडांना शेंगा असतात तर अशा झाडांमध्ये हे एक्सप्लोजन होत असतात आणि त्यामध्ये जे काही सीड आहे हे आजूबाजूला पसरलं जातं आणि ते म्हणजे या ठिकाणी मीडियम काय झालं, डिस्पर्सल बाय एक्सप्लोजन. आणि हे ज्या एरियात पडतात त्या ठिकाणी त्यांचं वाढ वगैरे ही होत असते रेग्युलरली. सो दिस इज डिस्पर्सल बाय एक्सप्लोजन. सोपा पॉइंट होता हा. चालेल, कोण सांगेल? केतकी. दर्शन लहाने सांगा. Yes, sir. When some fruits ripen, strain is set up and in their walls until the fruits split into two halves, and their seeds are thrown away from the plant with a great force in all directions. For example, fruits of balsam, pea, castor, etc. It may be burst with sudden jerks, and the seeds get scattered in all directions away from the parent plant. Okay. Ishwari. Yes, sir. Dispersal by explosion. Sometimes when a fruit is ripened, it even burst or it dries, and then the seeds of this fruit is scattered in all the direction, and this scattered plants then means as this scattered seeds grew away चालेल. where it falls. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे जर्मिनेशन ऑफ सीड्स. आपण जे फर्टिलायझेशनच्या स्टेप्स चेक केल्या त्यामधली शेवटची स्टेप दिली तुम्हाला जर्मिनेशन ऑफ सीड. म्हणजे नवीन ह्याला बी पासून झाड कसं डेव्हलप होतं ते आपल्याला चेक करायचं. या ठिकाणी फिगर सुद्धा दिलेली आहे तुम्हाला बघा. जर्मिनेशन ऑफ सीड्स. Germination is the early growth of the plant from its seeds. A seed contains developing embryo in it. The embryo is present in the resting stage and begins to grow only under favorable conditions. जेव्हा आपण कालही डिस्कस केलं होतं त्यावेळेस आपण मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की प्रत्येक बी मध्ये एक एम्ब्रियो प्रेझेंट असतो. व्हेनेवर इट गेट्स द प्रॉपर सराउंडिंग किंवा प्रॉपर फेवरेबल कंडिशन्स जेव्हा भेटतात तेव्हा त्या बी पासनं नवीन झाड किंवा प्लांट त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला सुरुवात होत असते. सो हिअर दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ जर्मिनेशन. सो जर्मिनेशन इज द अर्ली ग्रोथ ऑफ अ प्लांट फ्रॉम इट सीड्स. म्हणजे जर्मिनेशन हा वर्ड केव्हा वापरला जातो, जेव्हा एखादी बी तुम्ही जमिनीमध्ये लावली आणि हळूहळू त्यापासनं रॅडिकल डेव्हलप होईल, देन प्ल्युमिल विल गेट डेव्हलप अँड दे विल convert into a plant. That is called as the germination. So here a seed contains developing embryo. The embryo present in resting stage and begins to grow only under favorable conditions. Favorable conditions for seed germination are sufficient moisture, oxygen and warmth. Under suitable conditions, the enzyme present in the seed start functioning and change the stored food into soluble form. बघा, तुम्ही कोणतंही एखादं बी, छोटंसं बी असेल, चवळीचं असेल, सोयाबीनचं असेल, तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या एक ना एक प्रकारचं बी प्रेझेंट असेलच. तर तुम्ही एक्सपेरिमेंट म्हणून हे लावून जरी बघितलं, त्या पोषक वातावरण जर दिलं तेव्हाच ते डेव्हलप होतं. तुम्ही आजकाल सध्या आपल्या एरियामध्ये शक्यतो ज्यांच्या घरी शेती असेल त्यांनी बघितलं असेल, जेव्हा सोयाबीनचे दाणे शेतामध्ये लावल्या जातात किंवा पेरल्या जातात त्याच्यानंतर काही दिवसानंतर हळूहळू एक छोटेसं रोपटे तयार होतं आणि नंतर त्याचं मोठ्या झाडामध्ये कन्व्हर्शन होतं आणि नंतर परत त्याला शेंगा वगैरे येतात. त्या शेंगा आपण तोडतो, त्यांच्यातलं जे बी आहे, जे काही सोयाबीन म्हणतो आपण, ते जमा करतो आणि ते मार्केटमध्ये विकल्या जातात किंवा आपण त्याला परत नेक्स्ट इयरला त्यातलं काही बी परत त्या पावसाळ्यामध्ये पेरणी करतो आणि परत नवीन, म्हणजे ही एक सिक्वेन्स आहे. तर सांगायचं एकच आहे, जेव्हा तुम्ही एखादं बी त्या ठिकाणी जमिनीमध्ये लावता त्यावेळेस त्यातला जो काही एम्ब्रिओ प्रेझेंट असतो, ईच सीड कंटेन्स अ डेव्हलपिंग एम्ब्रिओ.
and this embryo will start developing under a favorable conditions. Favorable conditions are sufficient moisture, oxygen, and warmth. Whenever these conditions are available, that seed starts germination. So what happens exactly if these kind of situations are provided to the seed? The enzyme present in the seed start functioning. प्रत्येक सीड मध्ये एक एन्झाईम असतं, ते एन्झाईम त्या ठिकाणी दे स्टार्ट फंक्शनिंग, म्हणजे ते त्यांच्यामधलं जे काही वर्किंग आहे ते स्टार्ट होऊन जातं पोषक वातावरण भेटल्यानंतर. असं नाही की नॉर्मल स्टेज आयडल स्टेजला असताना सुद्धा ते वर्कआउट होईल असं नाही. वेनेवर दे गेट द सुटेबल कंडिशन्स, द एन्झाईम प्रेझेंट इन द सीड स्टार्ट फंक्शनिंग अँड चेंज द स्टोअर्ड फूड इन टू सोल्युबल फॉर्म, म्हणजे ते एका सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. And this solution then diffuses into radical and plumule. आणि हे जे लिक्विड फॉर्म मध्ये किंवा सोल्युबल फॉर्म मध्ये हे जे एन्झाईम कन्वर्ट झालेलं आहे त्यापासून काय होईल, इट विल फॉर्म अ सोल्युशन अँड दिस सोल्युशन विल डिफ्यूज इंटू रॅडिकल अँड प्ल्युमूल. तर व्हॉट इज मीन बाय रॅडिकल अँड प्ल्युमूल? एनीवन? कोणाला सांगता येईल? Hello, sir. हा, So the radical is the part that develops into the roots. ओके. बघा, तुम्ही जेव्हा एखादं बी हळूहळू डेव्हलप व्हायला लागतो, तुम्ही जर प्रॉपरली मायन्युटली ऑब्झर्व केलं तर त्यामधून सुरुवातीला जेव्हा तो एम्ब्रिओ डेव्हलप होतो, हळूहळू त्यामधून जो हिरवा असा ग्रीनिश पार्ट बाहेर पडतो त्याला म्हणता येईल प्ल्युमूल. अँड द पार्ट विच इज ॲट द बॉटम ऑफ द प्ल्युमूल इज कॉल्ड ॲज द रॅडिकल. आता ह्या दोन गोष्टींचं कशात कन्व्हर्शन होतं ते समोर दिलेलं आहे. सो दिस रॅडिकल इज द पार्ट ऑफ एम्ब्रिओ दॅट डेव्हलप्स इनटू रूट. म्हणजे रॅडिकल जेव्हा हळूहळू डेव्हलप व्हायला लागेल, तुम्हाला फिगरमध्ये सुद्धा दिसतंय बघा. इनिशियली द सीड इज, हे बघा पहिल्या फिगरमध्ये सीड लावलेलं आहे, हळूहळू त्यामधून रॅडिकल तयार झालेलं आहे. आता हे जे रॅडिकल या ठिकाणी खाली जात आहे जमिनीमध्ये, याला म्हणतात रॅडिकल. आणि हा जो ऍक्च्युली ही फिगर कलर असायला पाहिजे होती, या इथे हा जो पार्ट दाखवलेला आहे दॅट इज कॉल्ड ॲज द प्ल्युमूल, दिस वर. आणि हे जे खाली जाताना दिसतं तुम्हाला दॅट इज कॉल्ड ॲज द रॅडिकल. सो दिस रॅडिकल इज द पार्ट ऑफ एम्ब्रिओ दॅट डेव्हलप्स इनटू रूट. रॅडिकलचं कन्व्हर्शन रूट्स मध्ये होतं. आता तुम्ही स्टेजेस ऑब्झर्व करा फिगर मधल्या. सो रॅडिकल विल स्टार्ट ग्रोईंग फर्स्ट अँड पुशेस डाऊन इनटू द सॉइल अँड इट बिकम्स द रूट. हे रॅडिकल हळूहळू जमिनीमध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनने पुश होत जाईल आणि त्याचं हळूहळू कन्व्हर्शन होईल रूट्स मध्ये. इट बिकम्स द रूट. रॅडिकल विल कन्व्हर्ट इनटू द रूट. देन प्ल्युमूल, जो वरचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज द प्ल्युमूल. So then the plumule starts growing. It pushes up and grows into the shoot and leaves. हळूहळू तुम्ही ऑब्झर्व करा या फिगर मध्ये सुद्धा जो वरचा पार्ट आहे दिस पोर्शन, याचं कन्व्हर्शन शूट, अप्पर पार्टला आपण काय म्हणतो जमिनीच्या वर जो डेव्हलप होतो त्याला म्हणतात शूट सिस्टीम, जमिनीच्या आतमध्ये असेल त्याला रूट सिस्टीम. सो रूट विल बी डेव्हलप फ्रॉम द रॅडिकल अँड दिस प्ल्युमूल विल कन्व्हर्ट इन टू द शूट सिस्टीम. सो या ठिकाणी दिसतं तुम्हाला फॉलिएज लीव्स. अशा प्रकारे यातून या बी मधनं तुम्हाला हळूहळू ग्रीनिश पार्ट बाहेर पडताना दिसेल. आणि लॅटर स्टेज मध्ये काही दिवसानंतर तुम्हाला असं फुल्ली डेव्हलप प्लांट या ठिकाणी दिसेल, ज्याला पानं वगैरे डेव्हलप झालेले असतील. सो देन द प्ल्युमूल स्टार्ट्स ग्रोईंग. इट पुशेस अप अँड ग्रोज इनटू द शूट अँड लीव्स. The leaves starts to make the food by photosynthesis and thus the plant manufactures its own food. म्हणजे जेव्हा याला पानं वगैरे फुटतील किंवा हे जेव्हा जमिनीच्या वरती येईल, हा जो इथं फोलिएज लीव्स दिसतात तुम्हाला या स्टेजमध्ये, ही जी लास्ट बट वन स्टेज आहे यामध्ये तुम्हाला हळूहळू पानं डेव्हलप होताना दिसतात. ही लास्ट बट वन फिगर म्हणतोय मी. आणि नंतर जेव्हा एक फुल्ली डेव्हलप प्लांट या ठिकाणी तयार होतं, ऑब्व्हियसली त्यानंतर फोटोसिंथेसिस प्रोसेसनी त्यांचं फूड वगैरे त्या ठिकाणी रेग्युलरली तयार होत असतं. सो दिस सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज द जर्मिनेशन ऑफ सीड. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं जर्मिनेशन मध्ये, यू हॅव टू, तुम्हाला ही जे फिगर विथ रेफरन्स टू फिगर एक्सप्लेन करायचे. तुम्हाला पहिले जमिनीमध्ये ही जी काही सीड असेल ती लावल्यानंतर त्यामधून हळूच
काही दिवसानंतर पोषक वातावरण भेटल्यानंतर त्यामधले जे काही एन्झाईम्स असतात सीड मधले, एम्ब्रिओ झाला आणि सीड झालं, एम्ब्रिओ प्लस enzyme, they get activated, and what happens, this enzyme will convert into a soluble form, and on diffusion they will produce radicle and plumule. Radicle will convert into root system and plumule will convert into shoot system, and on the fully developed plant, after the full development of the plant, these leaves will start making of their own foods by the process of photosynthesis. So this is nothing but the germination of seeds. Chalil, try to explain what is germination of seeds. Gauri Rajput. Germination refers to the developing stage of a plant from its seed. A seed contains a developing embryo in it, and under some favorable conditions, such as suitable amount of moisture, sunlight, and warmth, as well as oxygen, this embryo starts growing. It starts functioning, and certain enzymes present in it changes this stored food into a soluble form, and this soluble form then diffuses into radicle and plumule. This radicle then further it develops into a root which keeps the plant firm to the soil, and this plumule then grows into the shoot part of a plant, and then the plant is capable of preparing its own food by the process known as photosynthesis. Okay. Apurva. Germination is the process by which seed converts into the plant. A seed which contains the growing embryo which is present in the resting stage. When it gets the favorable condition such as a proper sufficient amount of moisture, warmth, or oxygen, it starts germinating. During germinating, it secretes various enzymes which starts to convert the soluble food into the solution, which afterwards diffuses into the radicle and the plumule. During the germination, radicle develops into the root, and the plumule grows and develops itself into the shoot. First of all, we could see the radicle which pushes the soil in the downward direction and starts and after complete development of the roots, it provides nutrients to the shoot which grows upwards, and this shoot starts producing the leaves which carries out the process of photosynthesis and supply nutrients to whole plant. Okay. Ketki. केतकी आवाज येतो का? केतकी गोसावी. Yes, sir. Germination is the early growth of the plant from the seed. A seed contains a developing embryo begins to grow in some favorable conditions that are water, moisture, and oxygen. Under these favorable conditions, the enzymes present in the inside the seed start functioning and convert the foods into simple soluble form, and this soluble form diffuses into the radicle and the plumule of the plant, which starts growing. Radicle is the part of the embryo that develops into the root, and the plumule grows into the shoot. The radicle starts growing and pushes itself into the soil, and it becomes the root, and the plumule starts pushing up, which grows into the shoots and leaves, and the leaves start to make the food by the process of photosynthesis. Good. चालेल. नेक्स्ट लास्ट पोर्शन इज क्वेश्चन आन्सर. तुम्ही आन्सर सांगा आता मला पटापट. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ डज स्मॉल पेटल साइज ऑफ द wind pollinated flowers help them in pollination? म्हणजे
एखाद्या झाडाला जर का स्मॉल पेटल्स म्हणजे छोट्या पाकळ्या असतील तर ते पॉलिनेशन साठी कसं हेल्पफुल आहे? हा, शरयू. Yes, sir. सांगा ईश्वरी. Yes, sir. हम्म. The small petals means the size of the small petals helps in the pollination as the flower contains then the stamen and pistil of these flowers are well exposed to the veins and which helps in making it uh, means which helps in the pollination due to बघा हे आपण आधी which डिस्कस it केलं can be होतं. more as the small size petals. ओके. बघा ड्यू टू द स्मॉल पेटल साईज स्टेमेन्स अँड पिस्टिल्स म्हणजे जे काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे हे एक्सपोज जास्त राहतील. जर का झाडाच्या पाकळ्या किंवा फुलाच्या पाकळ्या फार मोठ्या असतील तर हे जे पार्ट आहे हे तुम्हाला सहज एक्सपोज नाही होणार, दिसणार नाही. त्याच्यामुळे जे काही पोलन ग्रेन्स हवेमधनं ट्रान्सफर होतील ते त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्यावरती पडणार नाही स्टिग्मावरती. सो द प्रोसेस विल नॉट कॅरीड इझिली. जर का छोटं फूल असेल ज्याच्या पेटल जर का छोट्या असतील तर हे जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहे दॅट इज स्टेमेन अँड पिस्टिल दे आर एक्सपोज टू द पोलन्स और जे काही हवेमधनं येणारे पोलन ग्रेन्स असतील ते त्यावरती सहज पडतील. सो दॅट्स वाय दिस स्मॉल पेटल साईज हेल्प्स इन और हेल्प्स टू द विंड पॉलिनेशन. नेक्स्ट, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ डिस्पर्सल ऑफ सीड्स फॉर प्लांट्स? आपण कालच बघितलेलं आहे. जे काही आपण डिस्पर्सल बघितलं, डिस्पर्सल ऑफ सीड्स, त्याचे फायदे काय तसं विचारलेलं आहे. धनश्री. The spreading away of seed from mother plant is known as the seed dispersal. It helps the plant to prevent overcrowding and avoid competition for sunlight, water, and it invite new habitats. गौरी लकडे. Yes, sir. Dispersal of seeds means scattering of seeds to far places, and this helps plants to prevent overcrowding, invade new habitats, and avoid competition for sunlight, water, and minerals. ओके. तर हे डिस्पर्सलचे फायदे होते त्या ठिकाणी. डिस्पर्सल जर का दूरपर्यंत झालं तर ते झाडांची ग्रोथ सुद्धा व्यवस्थित होईल आणि त्यांना जसं पहिला पॉईंट होता इट्स प्रिव्हेंट ओव्हर क्राउडिंग, म्हणजे एकाच ठिकाणी एकाच प्रकारचे झाडं डेव्हलप झाले तर त्या ठिकाणी कॉम्पिटिशन तयार होईल. कॉम्पिटिशन कशासाठी होईल? सनलाईट, वॉटर अँड मिनरल्स यासाठी त्यांचे कॉम्पिटिशन वाढेल. नंतर इफ डिस्पर्सल इज डन इट विल बी हेल्पफुल इन इन्व्हेडिंग द न्यू हॅबिटॅट्स, म्हणजे नवीन ठिकाणी त्यांना डेव्हलप होण्यासाठी सोपं जाईल. सो दिस हेल्प्स, दिस इज द सिग्निफिकन्स फॉर डिस्पर्सल ऑफ सीड्स. नेक्स्ट पॉइंट आहे, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ प्लांट्स इन विच सीड डिस्पर्सल टेक्स प्लेस फर्स्ट बाय विंड, देन एक्सप्लोजन अँड देन बाय ॲनिमल्स. तुम्हाला याचे एक्झाम्पल्स सांगायचे आहेत. आता यासाठी तुम्हाला कसं आहे, तुमचे पाठांतर असेल तर चांगलं आहे. म्हणजे काही गोष्टी जे एक्झाम्पल्स वगैरे असतात बायोलॉजीमध्ये ते तुम्हाला स्पेसिफिकली ध्यानात ठेवावे लागतात, कारण की याला काही वेगळी ट्रिक नाही आहे. आता तुम्हाला नावं सांगायचे आहेत. हा, ईश्वरी. Yes, sir. So dispersal of wind means the plants in which dispersal happens by the winds are maple, drumsticks, hiptage,
Due to this means as this have wings attached to them, so it can float in air to a long distance. ओके. आपण काल Again, हा yeah, in water dispersal means by the water dispersal, the means the water dispersal happens in lotus and coconut, as this have a special features, as it have as coconut has a coat which helps them to float on water, and lotus have a spongy fibrous outer coats, so this also helps in फ्लोटिंग. means float on water. And by explosion examples, they are balsam, pea, castor, and etc. And dispersal by animals are urina and xanthium. झॅन्थियम. चालेल. बघा हे एक्झाम्पल्स तुमच्या समोर दिसतात तुम्हाला. जसं विंड डिस्पर्सल आपण काल बघितलं होतं, त्यामध्ये तुम्हाला एसर, हिप्टॅच, कॅलोट्रॉपिस, डॅन्डलिऑन हे एक्झाम्पल आपण बघितले होते. तुम्हाला अजून त्यांनी दिले ग्रासेस, मदार एक्सेट्रा. देन सेकंड पॉईंट विचारला तुम्हाला डिस्पर्सल बाय एक्सप्लोजन. सो इन एक्सप्लोजन दॅट इज बाल्सम, पी अँड कॅस्टर. या ठिकाणी याच्या शेंगा फुटल्यानंतर त्यांचे दाणे बाहेर पडतात किंवा सीड्स बाहेर पडतात आणि त्या ठिकाणी त्याचं डिस्पर्सल होत असतं. अँड लास्ट ॲनिमल्स. सो इन ॲनिमल्स सीड डिस्पर्सल बाय ॲनिमल्स इज झॅन्थियम, युरेना अँड गुआ. या तीनचं एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला. अजूनही एक्झाम्पल्स ॲड करू शकता तुम्ही. अँड लास्ट क्वेश्चन इज डिफाईन फर्टिलायझेशन. डेफिनेशन सांगायची फर्टिलायझेशनची. कालच झालेलं आहे पण. आदिती गाडेकर. येस सर. ज्या प्रोसेसमध्ये मेल गॅमेटचं आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं, म्हणजेच मिश्रण होतं आणि झायगोट हा फॉर्म होतो, त्यालाच आपण फर्टिलायझन असं म्हणतो. दर्शन लहाने. Yes, sir. The process of combining the male gamete with the female gamete is called as fertilization, and the product of the fertilization is called a zygote. ओके, करेक्ट. द प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स. जसं आपण काल बघितलं होतं, पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडतात, त्यापासून पोलन ट्यूब एक्सटेंड होते अँड दॅट विल एंटर इन टू द ओव्हरी अँड हिअर इट गेट फ्युज्ड. So that fusion with the male gamete and female gamete